नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, कारली आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील 2 दिवसांपासून स्थिरावलेत. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,300 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान विकले गेले. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाहीये. सोयाबीनचा भाव स्थिर राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव कमी केल्यामुळे कापसाचे भाव नरमलेत. सीसीआयने खंडी मागे 1,100 रुपयांपर्यंत भाव कमी केले होते. यामुळे बाजार समित्यांमध्ये कापसाला भाव 100 ते 200 रुपयांनी कमी झालाय. राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये आज कापूस सरासरी 7,500 रुपयांच्या दरम्यान विकला गेला, तर कमाल भाव 8,000 होता. देशातील बाजारात भाव हमी भावापेक्षा कमी झालेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कापसाची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. टोमॅटोच्या भावात काही बाजारांमध्ये चढउतार दिसून येत आहेत. अवकेनुसार भावात 200 रुपयांपर्यंत बदल होत आहेत. पुणे, मुंबई, नारायणगाव आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक असली तरी मागील 2 दिवसांमध्ये दर पातळी काहीशी स्थिरावली आहे. सध्या टोमॅटो या बाजारांमध्ये 1,400 रुपयांपासून ते 1,800 रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकला जातोय, तर कमाल भाव 2,000वर पोहोचलाय. टोमॅटोला उठाव चांगलाय, यामुळे टोमॅटोची भाव पातळी काही दिवस या दरम्यान दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव टिकून आहेत. बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा काहीशी कमीच आहे, पण हळदीला चांगलाच उठाव आहे. यामुळे दर पातळी टिकून आहे. हळदीला सध्या प्रति क्विंटल सरासरी 14,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे, तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसतेय. त्यामुळे भाव पातळी बहुतांश बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जाते. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी सांगतात, तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्याचे भाव या भाव पातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.